बीडच्या आष्टीत पावसामुळे टोमॅटोचा लाल चिखल झालेला आहे। पावसामुळे 1 एकरवरील टोमॅटो पिकाचं अक्षरशः नुकसान झालंय। टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च देखील आता पाण्यात मिळालेला आहे। सरकारकडून नुकसान भरपाईची देखील अपेक्षा करण्यात येते। शेतकरी लालबाई धोंडेंना आता अश्रू अनावर झाले। मेहनत लई केली, आम्हाला काम होत नाही, काय नाही तरी आम्ही करतो। आपण पाहू शकतोय या पावसामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। किती खर्च केलाय, काय करायचं शेतकऱ्यांनी? हा बघा, हाय का खर्च लई झालाय। काय देता येत असन तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत। हो का, एवढीच विनंती आहे। लालाबाई लाल टमाटा हो का, त्याचा झाला चिखल। आता काय करायचं? होता होईन एवढी मायबापांनो तुम्ही आम्हाला मदत करा। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, आपण पाहू शकतोय पावसाने अक्षरशः शेतात चिखल झालेला आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच बीडच्या आष्टी शहराजवळील रेडेकर वस्ती येथील लालाबाई जयराम धोंडे यांनी 1 एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती। मात्र भर उन्हाळ्यामध्येच पावसाळी अवकाळी पावसानं झोडपल्यामुळे जे हातातोंडाशी आलेलं टोमॅटोचे पीक होतं ते नेस्तनाबूत झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर भर उन्हाळ्यामध्ये ठिबकवर त्यांनी पाणी घातलं होतं आणि टोमॅटोचं बाग जे आहे ते पिकवला होता। मात्र अवकाळी पावसामुळे आष्टीच्या जे रेडेकर वस्ती आहे या ठिकाणी त्यांच्या टमाट्याचं लाल चिखल झाल्याचं चित्र पाहायला मिळते। म्हणजे आक्रोश करतात, जे शेतकरी आक्रोश करतात, आपण बघू शकतो कशा पद्धतीने त्यांचा आक्रोश आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर लाखो रुपये खर्च केला, त्यांना सगळं वाढवलं, पिकवलं, खत पाणी घातलं, मात्र अवकाळी पावसानं होतं ते नव्हतं केलं। याच्यामध्ये त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। टोमॅटोची लागवड केली होती, ती लागवड देखील त्यांची आता वायाला गेलेलं आहे। हातातोंडा झालेलं पीक आहे वायाला गेले। मग ते त्याच्या माध्यमातून त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला याची आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। नक्कीच, त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारकडून कशी मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।